मी काल रात्री आप्प्यांसाठी डाळ आणि तांदूळ एकत्र भिजत घातले होते. प्रत्येक वेळेला मी डाळी सेपरेट टाकते सगळ्या एकत्र करून आणि तांदूळ सेपरेट टाकते, पण ह्यावेळेस एकत्रच भिजत घातलं होतं सगळं. आणि आता सकाळी ते मला फिरून घ्यायचं होतं मिक्सरमधून. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर इथे मी आप्प्यांसाठी जे काही बॅटर होते ते बनवून घेतलं आणि ते पीठ मी डोस्यांचं असो, इडलीचं असो किंवा आप्प्यांचं असो कुकरमध्येच काढते, कारण ते पटकन फर्मेंट होतं आणि थोड्या वेळासाठी त्याला उन्हातसुद्धा ठेवते. म्हणजे सेम डे आपण ज्या दिवशी पीठ बनवतो त्या दिवशीसुद्धा ते छान असे आप्पे किंवा डोसे आपले बनवून तयार होतात. नाहीतर मग इतर वेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी छान येतात. ते दुसऱ्या दिवसापर्यंत वाट बघावी लागते आणि आधीने तेवढं वेट होत नाही, म्हणून मी ते सेम डे करण्यासाठी थोडंसं उन्हात ठेवतेच त्याला. आणि इथे आता माझा संध्याकाळचा स्वयंपाक चालला आहे, कारण दुपारी काही शूटच नाही करणं झालं, कारण फेशियलचे क्लायंट होते, त्यामुळे मग ते त्या पूर्ण दिवस माझं त्यातच गेलं. आणि जर का असं कोणी फोन करून वगैरे आलेलं असतं तर मला कल्पना असते तसं मी घरातलं आवरून ठेवते, जे काही शूट करायचं असतं तेही करून ठेवते. पण असं डायरेक्टली कोणी आलं तर मग ते थोडीशी आपली जमलिंग होते. तर तसंच काही साथ झालं होतं. नवीन होतं ते, फर्स्ट टाईम आलं होतं माझ्याकडे. आणि त्यानंतर मग मलाच थोडंसं कंटाळवाणं वाटत होतं, तर थोडंसं आरामही केला होता. आता डायरेक्टली संध्याकाळचा स्वयंपाक मी ते करते आहे. तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकात मी मिक्स डाळींचं वरण बनवते, ज्याला की आमच्याकडे केवटी वरण म्हणतात. सगळ्या डाळी मिक्स करून ते बनवलं जातं आणि त्यात भाज्यासुद्धा ॲड करतात, पण मी सहसा भाज्या ॲड करत नाही, कारण आधी खात नाही, त्याला प्लेन बनवलेलं आवडतं ते. तर सगळ्या डाळी जे काही असतील घरात त्या सगळ्या मी मिक्स केल्या. इथे उडदाची डाळ होती, तुरीची डाळ होती, चणा डाळ होती, त्यानंतर मसूरची डाळ होती. तर अशा सगळ्या डाळी मिक्स करून मी शिजवून घेतले त्यांना, जसं की आपण उडदाची डाळ वगैरे बनवतो ते डाळ शिजवून घेतो, तर तसं शिजवून घेतलं होतं. आणि त्याला आता तडका देण्यासाठी कांदा, टोमॅटो असं यांचं माझं कटिंग चाललं होतं. आणि सोबतच आधीचं तर होतं की आत्ताच्या आत्ता मला आप्पे हवेत, दुसरं काही खाणार नाही, म्हणून मग त्याच्यासाठी चटणी बनवून ठेवली होती. आणि आता मी ती डाळ जी काही आहे तर तिला नॉर्मली घोटून घेतलं होतं फक्त विस्करणे. आणि आता तडका देते. तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलं होतं, त्यात जिरे, मोहरी, थोडंसं हिंग घातलं आहे आणि सुक्या 2 लाल मिरच्या घातल्या होत्या. आणि त्यानंतर मग त्यात कढीपत्ता आणि कांदा ॲड केला होता. आणि ही जी भाजी आहे किंवा हे जे वरण आहे तर ते बनवायला जेवढं सोपं तेवढं चवीला खूप भारी लागतं ते. आणि इथे आता मी त्यात आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड करून घेतली आहे. आणि मला तर ते खास करून आमच्या इथे जो काही देवीचा भंडारा वगैरे होतो तेव्हा बनवलं जातं, तर तिथलंच आवडतं. पण मी प्रयत्न करते स्वतःच्या हाताने तसं बनवण्यात. मला जेव्हा आठवतं किंवा नाही आवडतं तर किंवा त्यांना आठवतं तेव्हा अधूनमधून बऱ्याचदा माझ्याकडे मी बनवत असते. आणि त्यानंतर संध्याकाळच्या देवपूजेची सुद्धा आता वेळ झाली होती, तर सगळ्यात आधी मी दिवे लावून घेतले होते. त्यानंतर जे काही पूजा असते आपली थोडीफार थोडक्यात आरती वगैरे करणं, तर ते करून घेतलं. आणि त्यानंतर मग कणिक मळायला घेतलं होतं. खरं तर या भाजीसोबत भाकरीसुद्धा खूप छान लागतात, पण आणि आधी खात नाही, म्हणून मला पोळ्याच करायला लागल्या होत्या. आणि आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे बऱ्यापैकी दिवस मोठा वाटायला लागला आता. तर संध्याकाळचे 6:45 झाले होते तरीसुद्धा अंधार पडलेलं नव्हतं, नाहीतर हिवाळ्यात 6:30पर्यंतच अंधार पडून जातं. आणि इथे आता आपण जो काही तडका बनवला होता किंवा जी काही फोडणी बनवली होती, जी आपल्याला त्या डाळीला द्यायची होती, तर ती सगळी माझी तयार झाली होती. जे काही आपले बेसिक मसाले असतात, धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट वगैरे, थोडासा गरम मसाला, असं मी त्यात घालून घेतलं होतं. आणि टोमॅटो घालून थोडंसं मीठ घालून शिजवून घेतलं होतं एक झाकण ठेवून. आणि छान असं तेल सुटल्यावर मग आता त्यात मी ही घोटून घेतलेली डाळ ॲड करते. आणि सोबतच तुम्हाला दिसत असेल तिकडे जे काही झाकण आहे वर ठेवायचं, तर त्यात मी कसुरी मेथी टाकून ठेवते, कारण आता उन्हाळा जरी असलं तरी ती वाकसच असते, असं पावडर तिचं होत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला कुठलीही भाजी वगैरे काही बनवायची असते आणि त्यात जर का आपल्याला कसुरी मेथी घालायची असते तर मी वर झाकणावर अशा पद्धतीने पसरवून ठेवते, म्हणजे ती छान अशी कडक होते. सोबतच थोडीफार भाजलीसुद्धा जाते, ज्यामुळे की तिची जी काही पावडर होते ती पटकन होते आपल्या हातावर चुरल्यानंतर. तर इथे आता माझं वरण तर बनवून झालं होतं ते मिक्स डाळींचं. आणि आता चपात्या तेवढ्या बनवायच्या बाकी होत्या. आता आम्ही दोघंच होतो, कारण आधी तर आप्पे खाणार होता, म्हणून थोड्याच बनवायच्या होत्या मला. कणिक तशी मळून मी ठेवली होती, पण त्याआधी ही जी काही दुपारची भांडी होती तर ती लावायची राहिली होती माझ्याच्याने, पुसूनच ठेवली होती मी, पण जागेवर ठेवायचं मात्र राहिलं होतं, कारण मला किचन ट्रॉलीज वगैरे क्लीन करायचे होते, म्हणून मी ते त्यातच ठेवलं होतं. पण ते आवरायला मला वेळच नाही भेटला, मग ते परत लावायला लागली. आणि बघूया आता उद्याला वगैरे आवरते ट्रॉलीजमधलं. त्यानंतर जी काही भांडी होती तर थोडीफार भांडी मग ती खूप जमा जर होऊ दिली तर ते खूप जास्त होऊन जातात, म्हणून ते कुकर वगैरे जे काही भांडे निघाले होते ते आधी आवरून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग पोळ्या बनवल्या.
आणि किचनवरची भांडी असो किंवा इतर काही कामं घरातली त्या वेळेला ती करून घेतली तर मग नंतर आपल्यालाच थोडंसं हलकं पडतं आणि शिवाय घरही क्लीन दिसतं, किचन ओटाही क्लीन दिसतो, त्यामुळे पुढचा स्वयंपाक वगैरे आपला खूप छान निवांत होतो आणि आपल्याला काही गडबडही नसते की भरपूर भांडी पडली आहेत, हे आवरायचे ते आवरायचे असं. तर त्यासाठी मी ती सगळी भांडी आधी आवरून घेतली होती, भरपूर भांडी होती ती. त्यानंतर मग आधीसाठी ते आप्पे बनवते आणि त्याला आप्प्यांमध्ये काहीच घातलेलं आवडत नाही, जो की आपण तडका देतो, कांदा वगैरे कट करतो, टोमॅटो कोथिंबीर असं सगळं घालत असतो, तर त्याला काहीच नको असतं त्याच्यात, पूर्ण प्लेन लागतात, फक्त त्यात काय मीठ तेवढं घातलेलं असतं. तर त्याने ते खाल्ले होते. आणि आता हे नेक्स्ट डेचं शूट आहे, तर शनिवारचं. तर आजच्या दिवशी मी नर्सरीमध्ये गेली होती, कारण मला बऱ्याच दिवसांपासून स्नेक प्लांट आणि क्रिसुलाचं झाड घ्यायचं होतं, कारण ह्या आधी ते होतं माझ्याकडे, दोघंही होते, पण क्रिसुलाच्या झाडाला आधीसारखं पाणी घालायचं आणि त्याला एवढं पाणी चालत नाही, म्हणून ते दोनदा आपण आणलं तर दोनदाही खराब झालं होतं माझ्याच्याने. म्हणजे फारसं काळजी त्याची घेतली गेली नव्हती, पण आता यावेळेस म्हटलं मी स्वतः लक्ष ठेवेल किंवा आहोंना सांगितलं होतं की तुम्ही त्याची काळजी घ्या, पण ते मला आणायचं आहे घरात. आणि स्नेक प्लांट तर तेही होतं ह्याआधी, पण तेही खराब झालं होतं. तर हे दोघं रोपं झाडं मला आज आणायची होती, पण असं कधीच होत नाही की नर्सरीत गेली आणि 1 किंवा 2च झाडं घेऊन मी घरी आली. त्यानंतर माझ्या डोक्यात काही ना काही असतंच, तर तसंच आजसुद्धा होतं, ते घरूनच होतं माझ्या डोक्यात, पण मी आहोंना मुद्दामून सांगितलं नव्हतं, नाहीतर त्यांनी मला नेलंच नसतं. तुला जे लागतं ते मी आणून देतो असं म्हटलं असतं, आणि मला जायचंच होतं, काय नवीन आलं आहे ते मला बघायचं होतं. तर इथे येण्याच्या आधी मी 1-2 ठिकाणी जाऊन आलो होतो, पण तिथं मला फारशी झाडं वगैरे म्हणजे व्हरायटीज फार जास्त वाटल्या नाही, म्हणून मी इथे आलो होतो. तर इथे भरपूर अशी झाडं होती. आणि त्यानंतर मी एक कढीपत्तासुद्धा घेतला होता. आणि खूप दिवसांचं माझ्या डोक्यात होतं, एक रील बघितली होती मी, खूप वर्षांपूर्वी बघितली होती, पण ते आत्ताही मला आठवतं आहे. जे काही जेट प्लांट असतं, तर त्याचं असं प्लांटर असतं थोडं मोठं, आणि असं ते त्याला ते तार वगैरे लावून असं गुफासारखं केलेलं होतं डेकोरेशनसाठी गॅलरीमध्ये छोटंसं, आणि त्याच्या आतमध्ये ते महादेवाची पिंड किंवा गणपती असं काहीतरी ठेवलेलं. तर त्यावेळेला ते मला वाटतं खूप ट्रेंडिंग होतं, खूप साऱ्या रील्स मला तशा दिसत होत्या, आणि तेव्हापासून ते माझ्या डोक्यात होतं. पण तेव्हा मी रेंटच्या रूमला राहत होती, आणि आता इथे येऊन 2 वर्ष झाले तरी मला ते माझ्याच्याने होत नव्हतं, पण आता म्हटलं ते मला घ्यायचंच आहे. आजच्या दिवशी जाऊन आपण त्याचंही काम करून येऊ. तर जे आम्ही झाडं बघत होते जेट प्लांटचे, तर ते मध्यभागी लावलेले असायचे. तर मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मला साईडला करून द्याल का? तर ते हो बोलले, म्हणून मग आम्ही इथे डन केलं. आणि एवढंशा मोगऱ्याला हे एवढ्याशा कडे आलं होतं, तुम्हाला दिसत असतील. तर आधीचं म्हणणं होतं घेऊन टाकायचं, पण घरी ऑलरेडी एक मोगरा आहे, आणि उन्हाळ्यात सहसा त्याला बहार येतोच मोगऱ्याला, कुठलंही झाड असू देत, म्हणून मी ते काही घेतलं नाही. आणि गुलाब घ्यायचे होते खरं तर 2 रोपं, एक लाल कलरचं आणि एक पिवळ्या रंगाचं, कारण व्हाईट रंगाचं आहे माझ्याकडे, पण आहोंना काय माहिती ते काटे असल्यामुळे आवडतच नाही. आणि इथे आमचं तेच डिस्कशन चाललं होतं. हे प्लांट मला आवडलं, झाड खूप छान होतं, व्यवस्थित जगलेलं वगैरे होतं ते, पण ते त्याचं जे प्लांटर होतं खालचं, तर ते खूप लहान होतं, त्यात काहीच डेकोरेटिव्ह असं करता आलं नसतं. तर हे जे दादा आहेत, तर यांनी सांगितलं की तुम्हाला मोठं प्लांटर देतो आणि त्यामध्ये हे शिफ्ट करून देतो मी एका साईडला, तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्हाला मी करून देतो. आणि तोपर्यंत मी आधीला सांगितलं होतं की सगळ्या झाडांची व्हिडिओज घेऊन ठेव, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला काय घ्यायचं आहे हे विचार करून यावं लागणार नाही. आणि आताही घेतलं असतं, पण आहोंनी एकाच वेळेला एवढी सगळी झाडं नको घेऊ, मग त्यांना जगवायला वगैरे खूप टेन्शन असतं. त्यातल्या त्यात घरी तशा त्या आकाराच्या कुंड्या ज्या काही असतात, तर ते सुद्धा लागतं, म्हणून त्या आधीला म्हटलं फक्त शूट करून ठेव, तर त्याने ते शूट करून ठेवलं. आणि आधीला हे बाजूचं जे ब्ल्यू कलरचं छोटं दिसतंय, तर ते खूप आवडलं होतं, असं घे मम्मी म्हणून, पण घरी होतं हे झाड ऑलरेडी, म्हणजे घेतलं आहे आता, त्यामुळे मी ते घेतलं नव्हतं. आणि खूप लहान होतं ते, थोडं मोठं राहिलं असतं तर घेतलंही असतं. तर इथे तर आता मी ती जे काही ज्याच्यात मला जेट प्लांट लावायचा होता, तर ते शोधत होती कशा आकाराची कुंडी किंवा ते प्लांटर घेऊ त्याच्यासाठी म्हणून. तर हे जे आहे ते दादांच्या हातात, तर तेच मला आवडलं होतं, आणि त्यातच खूप छान होईल ते, कारण असंच काहीच मी त्या रील्समध्ये वगैरे बघितलं होतं, भरपूर वर्ष झाली आहे. आताही सर्च केलं तर ते मला भेटेल, पण मी तिथे हेच घेतलं होतं. तरी आहोंचं चाललं होतं की पूर्ण गोल घे, पूर्ण गोल जर घेतलं असतं तर त्याला जागासुद्धा तेवढी जास्त लागली असती. आणि हे असं घेतल्यामुळे वर्ण छान असं त्याला ते झोपडीसारखं आपल्याला करता येईल, तार वगैरे लावून असं एका साईडला आपण ते वाकवू शकतो झाड पूर्ण, त्या पद्धतीने आपण त्याला ग्रो करू शकतो. तर त्यासाठी मला हाच आकार बेस्ट वाटला. आणि तसं तर ते स्क्वेअरमध्ये सुद्धा होते, पण स्क्वेअरही मला नको होतं, असंच काहीतरी मला हवं होतं, कारण गॅलरीचे जे काही कॉर्नर्स आहेत तर तिथे मला ते व्यवस्थित ठेवता आलं असतं. आणि ते वेगवेगळ्या आकारांमधल्या आणि भरपूर व्हरायटीमध्ये, भरपूर कलरमध्ये सगळ्या कुंड्या अवेलेबल होत्या, सायझेससुद्धा भरपूर अवेलेबल होत्या, त्यातल्या त्यात सिरॅमिकमध्ये सुद्धा होत्या, पण मग ते फुटायला वगैरे नको वाटतं, म्हणून ते मी अवॉइड केलं. तसे एक आहे माझ्याकडे घरात, तर ती मी घरातच ठेवली आहे सिरॅमिकची.
तर आणि हो तिथे बर्ड्स फीडरसुद्धा होते, ते मी आता तुम्हाला इथून पुढे दाखवेल. सोबतच तुळशीचे वृंदावनसुद्धा होते. मला एक घ्यायचं होतं कारण माझ्याकडे एक आहे तर ते पाठीमागच्या गॅलरीत ठेवलेलं असतं आणि दुसरं मला पुढच्या गॅलरीत ठेवण्यासाठी हवं होतं. पण आता सध्या तरी गॅलरीचं पूर्ण काम झाल्याशिवाय काहीच घ्यायचं नाही आहे दुसरं. हे एवढं जे अर्जंट होतं ते मी घेतलं होतं. पण त्याआधी मात्र सगळीकडे सगळ्या कुंड्या वगैरे सगळ्या सायझेसमध्ये बघून घेतले, सगळ्या आकारांमध्ये काय काय अवेलेबल आहे ते. पण फायनली मला हेच आवडलं होतं, याच्यातच व्यवस्थित होईल असं मला वाटलं. आणि हे मी तुम्हाला म्हणत होती मग अशी की खूप सारे तिथे बर्ड्स फीडरसुद्धा आहेत. आणि ते खालचं जे होतं लाकडी तर ते मला खूप आवडलं. पण आता सध्या माझ्याकडे 2 आहेत आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहेत ते, म्हणून म्हटलं ते खराब झाल्यावर वगैरे बघूयात आता. पण हे सुद्धा मला खूप आवडले होते हे लाकडाचे आणि बसायलाही जागा छान होती त्यांना. आणि आहोंनी जे मागवलेत किंवा त्यांनी आणले तर ते पण छान आहेत, पण राऊंड शेपमध्ये आहेत ते आणि त्यामुळे त्यांना ग्रिललाच बांधावं लागतं. आणि हे जे आहेत तर हे आपण वरसुद्धा मी जे काही भिंत वगैरे असते गॅलरीची तर तिथेसुद्धा ठेवू शकली असते डायरेक्टली असं त्यांच्यावर. पण असं बघूया आता नंतर. तर इथे मी माझ्या हाताने तिथे बसून त्या दादाला सगळं मला जसं हवं होतं तसं झाड एका साईडला करायला सांगितलं आणि छान त्याने ते करून दिलं आम्हाला. आणि आता तर सध्या त्याला खालूनसुद्धा खूप ग्रोथ होती म्हणून ते घरी गेल्यावर थोडं थोडं मला कट करावं लागेल आणि त्यानंतर मग त्याला तार वगैरे ते बांधायला लागतील आणि जसं आपल्याला त्याला आकार द्यायचा आहे ते नंतर होईल. आता फक्त ते त्याच्यात शिफ्ट करून देत होते आणि इथे जर का तार वगैरे अवेलेबल असते तर मी तिथूनच करून घेतलं असतं, पण ते त्यांच्याकडे नव्हतं. आणि एक दुसरा वेल होतं त्याला केलेलं होतं ऑलरेडी, पण ते जेट प्लांट नव्हतं आणि मला याचंच करायचं होतं तसं. आणि ते नवीन कुंडी घेतल्यामुळे तो जो काही ट्रे घेतला आम्ही नवीन ब्ल्यू कलरचा त्याच्यामुळे हा जो ट्रे आहे ज्याच्यात ते झाड आत्ता आहे तर तो सुद्धा आम्हाला असाच भेटला. असंच म्हणजे आम्ही तसं त्याच्या सकट ते झाड घेतलं होतं तर तो आपल्यालाच भेटणार होता. तर त्याच्यातही मी तिथूनच जे काही खत वगैरे असतं माती असते त्यांच्याकडची ती भरून आणली आहे. आणि असं स्क्वेअरमध्ये मला असं एक घ्यायचं होतं कारण धने वगैरे टाकायला त्यात बरं पडतं, कोथिंबीर वगैरे लावायला. याआधी मी गोलकुंडीमध्ये लावली होती तर छान अशी म्हणजे एवढी त्याच्यात छान येत नव्हती, खूप कमी त्याचा हे असल्यामुळे आणि खोल जास्त असल्यामुळे. पण हे आता पसरट होती जसं मला कोथिंबीर लावण्यासाठी लागणार होती तशी. तर तो एक वेगळा आनंद होता मला की एका याच्यात 2 कामं होत आहे म्हणून. आणि कढीपत्ताही घेतला होता जो की खूप दिवसांचं घ्यायचं चाललं होतं. 1-2दा घेतलं होतं मागे, पण लहान कुंड्यांमध्ये लावल्यामुळे तो वाढतच नव्हता. तर आता खूप मोठ्या कुंडीमध्ये मी तो लावणार आहे, ज्यामुळे की तो छान वाढेल आणि आपल्याला घरगुती जेवढी गरज असते ॲटलिस्ट तेवढा तरी त्याला म्हणजे पालवी फुटेल. त्यासाठी तेही घेतलं होतं आजच्या दिवशी. आणि मी ना याआधी जेव्हा रेंटच्या रूमला राहायची तेव्हा घरच्या घरी कंपोस्टसुद्धा बनवलं होतं झाडांसाठी. तेव्हासुद्धा माझ्याकडे लहान गॅलरी होती, लिमिटेड झाडं वगैरे होती, पण तरीसुद्धा तेव्हा मी ते सगळं किचनमधला आपला ओला कचरा, पूजेसाठीची वापरलेली जुनी फुलं वगैरे, बारीक पालापाचोळा असं सगळं जमा करून ते कंपोस्ट मी घरी बनवलं होतं. तर माझं आज चाललं होतं याहून म्हणत होते की थोडंसं घेऊयात सगळ्या झाडांना घालायला म्हणून. पण त्यांचं म्हणणं होतं की आत्ताच स्प्रे केलेला आहे त्यांनी, कुठल्या तरी औषधीचा स्प्रे केला होता. आणि त्याशिवाय झाडांची कंडिशन आता ऑलरेडी आहे बऱ्यापैकी चांगली. जेव्हा कधी वाटेल गरज तेव्हा इथे येऊन ते घेऊन जातील. तर इथे आता माझं कुंडीचं काम झालेलं होतं. मला जसं होतं तसं त्यांनी एका साईडला एका कोपऱ्यात ते झाड मला सरकवून दिलं होतं आणि एवढी अशी झाडं मी तिथून घेतली होती. आणि ही सगळी झाडं घेऊन मी एवढी खुश झाली होती जणू काही नवीन दागिनाच विकत घेतला आहे, कारण माझा तेवढा जीव आहे झाडांमध्ये. तर जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईकसुद्धा करा सगळ्यांनी. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.